नमस्कार, मी विश्वास उटकी. आजचा आपला विषय जो आहे तो लोकांच्या मूलभूत प्रश्नांवरती आहे. घटनेमध्ये मूलभूत अधिकार लिहिले आहेत लोकांचे. त्यामध्ये लोकांना घरे मिळणं हा त्यांचा आवश्यक अधिकार आहे असं संविधान म्हणतं. ज्या इमर्जन्सी बद्दल आता सातत्याने चर्चा होते त्या इमर्जन्सीच्या कालखंडात म्हणजे 1976 मध्ये इंदिरा गांधींच्या पंतप्रधान पदावरून तेव्हाच्या सरकारने एक निर्णय घेतला की अर्बन लँड सीलिंग ऍक्ट निर्माण करायचा आणि या कायद्यान्वये संपूर्ण देशभरामध्ये जी अतिरिक्त जमीन होती ती अर्थातच अर्बन लँड सीलिंग ऍक्ट खाली आली आणि त्याचे अर्थातच काही नियम आहेत. पण याचा जास्तीत जास्त फायदा मुंबई, पुणे किंवा अनेक ठिकाणी जिथे घरांची मोठ्या महानगरांमध्ये जागेची कमतरता आहे आणि लोकांची गरज मोठी आहे त्या ठिकाणी ते फार आवश्यक होतं. मी विशेष करून महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये MMRDA क्षेत्रामध्ये जी आता जी प्रचंड लोकवस्ती आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी पसरलेली आहे. एका बाजूने झोपडपट्टीचं साम्राज्य आहे, दुसऱ्या बाजूने मोठे टॉवर्स आहेत. मध्यमवर्गीयांच्या काही वसाहती काही ठिकाणी आहेत. पण 3.5 कोटी जनसंख्या असलेला हा MMRDA क्षेत्र याच्यामध्ये मुंबईमध्येच जवळजवळ 2 कोटी लोक आहेत. आणि या 2 कोटी लोकांमध्ये किंवा ठाण्यामध्ये, पालघरमध्ये, रायगडमध्ये, नवी मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांची जी काही परिस्थिती आहे याच्यामध्ये 2-1 कोटी लोक अजूनही त्या वस्त्यांमध्ये राहतात. अर्थातच ती कायमस्वरूपाची त्यांची वस्ती नाहीये. ते महाराष्ट्राच्या विविध भागातून, देशाच्या विविध भागातून इथे नोकरीला आले. या सर्वांच्या दृष्टीने म्युनिसिपालिटी पाणी पुरवतं, वीज पुरवतं आणि स्वच्छ भारत योजनेमध्ये शौचालय पण पुरवली जातात. होय, म्युनिसिपालिटीज बांधून देतात, सरकार पण बांधून देतं, नगरसेवक त्याच्यातून आपली मतं मिळवतात. पण मूलभूत प्रश्न काय की नागरिकांना त्यांच्या खिशाला परवडणारी घरं ही सरकार देते का? यापूर्वी काही सरकारने दिली आहेत का? एका बाजूने पंतप्रधान मोदी यांचं एक मोठा मेगा प्रोजेक्ट आणि निवडणुकीपूर्वी ते सांगत होते की आम्ही पंतप्रधान योजनेच्या नावाखाली कधी 3 कोटी आम्ही घरं बांधून दिली असं सांगत होते, कधी 4 कोटी घरं बांधून दिली असं सांगत होते. आता प्रत्यक्षात आपल्याला माहिती आहे की त्यांनी काही हजार सुद्धा घरं बांधलेली नाहीयेत आणि ती सुद्धा बँकांमधून एक लोन जे आहे त्या फॅसिलिटीतून ती घरं आहेत. मी जो प्रश्न उपस्थित करतोय तो आजचा हा जो विश्वासमत कार्यक्रम मॅक्स महाराष्ट्राने पुरस्कार केलेला आहे याच्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे आणि संपूर्ण हा जो परिसर आहे MMRDA क्षेत्र ह्याच्यात या परवडणाऱ्या घराच्या प्रश्नाने इतकं गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे त्याचं मी एक 10 ते 15 मिनिटात मांडू इच्छितो. आणि तो अत्यंत व्यापक विषय सर्वच राजकीय पक्षांना खरं तर जर जिंकून यायचं असेल ना तर ते एक मोठा आव्हानात्मक प्रश्न आहे. तो महायुतीतल्या लोकांना पण असेल आणि महाविकास आघाडीतल्या किंवा इंडिया अलायन्स मधल्या पक्षांना पण आहे. प्रश्न काय आहे की या मुंबई शहरामधली जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये खाजगी जमीन आणि सरकारी जमीन असं जर 2 विभाग केले तर त्याच्यामध्ये मुंबईच्या निर्मितीपासून ब्रिटिशांच्या काळामध्ये नंतर जे उद्योग निर्माण झाले त्यांना लीज वरती जमीन ब्रिटिश सरकारने दिली. भारतीय स्वातंत्र्यानंतर आणि राज्यनिहाय निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती 1960 नंतर मी आत्ता ज्याचा संदर्भ दिला तो 1976चा जो संदर्भ आहे की ब्रिटिशांच्या काळामध्ये नंतरही काही कालखंडामध्ये उद्योगांना 100-99 वर्षाच्या लीज वरती जमिनी दिल्या. उद्देश काय की लोकांना रोजगार मिळवण्याकरता जे भांडवल गुंतवणूक करतात त्यांना जमीन, पाणी या गोष्टी आणि सुविधा याला सरकारने मदत करावी हे सरकारचं धोरण होतं. आणि म्हणूनच टाटा असो, बिर्ला असो, मफतलाल असो हे जे काही टेक्सटाईल मॅग्नेट म्हणून आपण त्याला म्हणतो किंवा केमिकल्स आहेत, इंजिनिअरिंग, अनेक कारखाने जे आहेत याच्यातून महाराष्ट्रामध्ये उद्योगाचा भरभराट झाली. आणि MIDC मध्ये सुद्धा शरद पवार सरकारने मुख्यमंत्री असताना MIDC निर्माण करून अनेक उद्योगांकरता जागा दिल्या, पाणी दिलं, अनेक सोयी निर्माण करून दिल्या, वीज पुरवठा केला. आता संदर्भ येतो असा
की मुंबई आणि महाराष्ट्राची लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि नोकरी मिळते आणि म्हणून या ठिकाणी मुंबईमध्ये पोट भरण्याचं साधन आहे, म्हणून महाराष्ट्रातले लोक पण येतात, देशातले लोक पण येतात आणि मुंबई ही पाहता पाहता एमामाडे 3.5 कोटीची झाली आहे. इथे मला जे दिसते ते असं की आता पाहता पाहता ज्येष्ठ नागरिक असतील, नवीन तरुण असतील, सर्वांच्या दृष्टीने रोजगार कमी झालाय, कारण ते जे उद्योग होते ते उद्योग गेल्या 35-40 वर्षामध्ये बंद पडून त्या जागी ती जी जागा जी मोकळी झाली आहे, जी ब्रिटिशकालीन सरकारने, नंतर भारत सरकारने आणि नंतर 1976 साली जो अर्बन लँड सीलिंग ऍक्ट आला, त्याच्यामध्ये नेमकं काय बदल घडला? बदल असा घडलाय की उद्योगपतींना जी लीज वरती आधी जमीन दिली होती ती काही ठिकाणी रेग्युलराइज करण्यात आली. 76च्या कायद्यामध्ये अर्बन लँड सीलिंग ऍक्ट मध्ये म्हणजे कमाल जमीन धारणा कायदा, याच्यामध्ये इंदिरा गांधींच्या ह्या एका अभूतपूर्व क्रांतिकारक निर्णयामुळे लोकांना स्वस्त दराने हाऊसिंग सोसायट्यांना घरं बांधायला जागा मिळाली आणि आज जी काही हाऊसिंग सोसायटी मुंबई शहरात दिसत आहेत, ठाणे शहरात दिसत आहेत, फार डोंबिवली, विरार, बदलापूर, तिकडे विरार किंवा अंबरनाथ, इकडे दहिसर, ठाणे, अंधेरी, सगळीकडे ज्या सोसायटी आहेत, या बहुसंख्य सोसायट्या या अर्बन लँड सीलिंग ऍक्ट मध्ये ज्या स्वस्त दराने जमीन म्हणून सोसायट्या झाल्या. मध्यमवर्गीयांना त्यांच्या त्यांच्या आस्थापनातून कर्ज मिळाली, बँकांकडून कर्ज मिळाली, इन्शुरन्स सेक्टर मधून कर्ज मिळाली. त्यामुळे त्यांची स्वतःची काही बचत आणि एकत्र येऊन त्यांनी हाऊसिंग सोसायटी उभ्या करण्याची जे काही महाराष्ट्राचा कायदा आहे, सहकार कायदा, त्याचा फायदा झाला. एकूणच परिस्थिती ही मध्यमवर्गीयांना घरं बांधण्यासाठी चांगली होती आणि म्हणून त्यांच्या हाऊसिंग सोसायट्या झाल्या. आज त्या सगळ्या हाऊसिंग सोसायट्यांना 60-70 वर्ष झाली. हा एक इतिहास आहे. त्याचं पुनर्निर्माण करणं हा एक वेगळा भाग आहे, सेल्फ डेव्हलपमेंट करणं हा एक वेगळा भाग आहे. पण मूळ प्रश्न काय की बाहेरून येणारा जो लोड आहे हा झोपडपट्ट्यांमध्ये विस्तारतोय आणि फार तुम्ही जर बघाल तर फिल्म सिटी पासून ते मीरा रोड पर्यंतचा डोंगर या ठिकाणी म्हणा किंवा संपूर्ण रेल्वेच्या आसपास बघितल्या त्या झोपड्या, या ठिकाणी खरं तर ती आपण म्हणू शकतो की ती बेकायदेशीर वस्ती आहे. पण मग झोपडपट्टी निर्मूलन कायदा निर्माण झाला आणि मग तुम्ही ज्या ठिकाणची तुमची झोपडी आहे त्या ठिकाणी बिल्डर डेव्हलपमेंट करून देईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी एक 370 स्क्वेअर फीटची जागा मिळेल, अशा तऱ्हेच्या गोष्टी गेल्या 40 वर्षात झालेल्या आहेत. म्हणजे झोपू पुनर्निवास योजना कायदा. आता एका बाजूने हे 370 स्क्वेअर फुटाचे फ्लॅट गिरणी कामगारांना किंवा या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना देणं हे सरकारचं जणू काही अजेंडा झालेला आहे. दुसऱ्या बाजूने ज्या बंद गिरण्या आहेत आणि जे बंद कारखाने आहेत त्याच्या खालची जमीन जी लीजवर होती ती लीजवरची जमीन सरकारची आहे, पण ती सरकारची जमीन सरकारला परत गेली का? त्याचं उत्तर नाही असं आहे. मग त्याचं नेमकं काय झालं? आपल्याला एक सुप्रसिद्ध गोष्ट माहितीये, आदर्श ज्या बिल्डिंग मध्ये आपले अशोकराव चव्हाण अजूनही त्यांच्यावरचा खटला संपलेला नाहीये. तो प्रश्न, कारण ती बेकायदेशीर बिल्डिंग आहे, ती पाडायची का ठेवायची हा मुद्दा वेगळा आहे. तसेच कमला नावाची एक मोठी बिल्डिंग आहे. पण तसं जर बघितलं तर बेकायदेशीर बिल्डिंग या मुंबई शहरातले जेवढ्या बंद गिरण्या आणि बंद कारखाने आहेत त्यांच्यावरती सरकारच्या जमिनीवरती सरकारची कायदेशीर परवानगी न घेता ती जागा बळकावून आणि सरकारच्या मदतीने सुद्धा टॉवर उभे राहिलेले आहेत. हे सगळे टॉवर इल्लीगल आहेत. पण हे बोलण्याचं धैर्य कोणाचं आहे? कारण बिल्डरांचं राज्य आहे, कॉन्ट्रॅक्टरचं राज्य आहे. अर्बन लँड सीलिंग ऍक्ट ज्याच्यातून लाखो घरं निर्माण झाली या संपूर्ण एमएमआरडी क्षेत्रामध्ये, तो कायदाच मुळात 2007 साली मोडला. त्याचा निर्णय अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या कालखंडात झाला. हा मी तपशिलामध्ये एवढ्यासाठी सांगतोय की 2001चा हा कायदा नंतर युपी सरकारने पण मोडायची परवानगी दिली आणि 2007 साली विलासराव देशमुख सरकारने तो रिपील केला, म्हणजे त्या कायद्यामध्ये बदल केला, म्हणजे कायदा संपला. पण ह्या संपलेल्या कायद्यामध्ये विरोधक कोण होते? त्या कायद्याला विरोध करणारे लोक या देशातले उद्योगपती, कॉर्पोरेट्स आणि पूर्वापार जी मुंबई आहे त्या मुंबईमध्ये सीकेपी, एसकेपी, आगरी, कोळीवाडे, चौकशी, पाचकशी यांचे मोठमोठे वाडे होते, मोठमोठ्या जमिनी त्यांच्या होत्या. आणखीन कोणाच्या होत्या? टाटाच्या
पारसी कॉलनीज होत्या, बिर्लाच्या होत्या, आणि सर्वात मोठी जी वसाहत होती किंवा जागा जी होती ती गोदरेज, विक्रोळीचा पूर्व, विक्रोळीचा पश्चिम, या डोंगरापासून ते त्या खाडीपर्यंत सगळी जमीन गोदरेज कुटुंबियांची होती. या जमिनीवरती अर्बन लँड सिलिंग ऍक्ट म्हणजे कमाल जमीन धारणा कायदा असं म्हणत होते. मुंबई शहरात 500 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त तुमच्याकडे राहता नाही. मुंबई सबब मध्ये म्हणजे बांद्रा आणि सायन पूर्वी 1000 स्क्वेअर मीटरच्या पूर्वी पेक्षा जास्त तुमच्याकडे असता कामा नये. आणि मुरुडच्या पुढे ठाणे आणि दैसाच्या पुढे तिथलं ठाणे, इथे 1500 स्क्वेअर मीटर म्हणजे महाराष्ट्रातला हा कायदा लागू आहे. म्हणजे याच्या पुढची जमीन ही अर्बन लँड सिलिंग ऍक्ट खाली येईल. त्याचा सरकार योग्य तो वापर करेल. तो परवडणाऱ्या घरांकरता असेल, तो उद्योगाकरता असेल, अन्य काही सरकारी कामांकरता या अर्बन लँड सिलिंग ऍक्ट मधल्या जमिनीचा वापर करेल. हा कायदा मोडल्यानंतर एक प्रश्न निर्माण झाला, आणि कायदा मोडण्यापूर्वी 1990 पर्यंत ज्या स्वस्त दराने जमीन मिळायच्या त्या मिळणंच अशक्य झालं. त्यामुळे जमीन सामान्य माणसं आणि मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नाच्या बाहेर गेल्या. सिमेंटचे भाव वाढले, लोखंडाचे भाव वाढले, कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढली. त्यामुळे सामान्यांची घरं, त्यांना परवडणारी घरं बांधणं ही प्रक्रियाच मुळात 90 नंतर जवळजवळ थांबली, आणि बिल्डरांच्या हातात या जमिनींचा ताबा गेला. मग ते लोढा असतील, रहेजा असतील, हिरानंदानी असतील किंवा अन्य सगळे बिल्डर्स असतील, यांनी 90 नंतर या सगळ्या जमिनीचा ताबा मिळवला. आणि बंद गिरण्या आणि बंद कारखाने, याच बरोबर या स्लम डेव्हलपमेंटच्या नावाखाली या सगळ्या जागा या मोठ्या उद्योगपतींच्या आणि मोठ्या बिल्डरांच्या ताब्यात, अर्थातच राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपाशिवाय हे होणं शक्य नाही. यालाच क्रोनी कॅपिटलिझम असं म्हणतात. आज आपण क्रोनी कॅपिटलच्या निमित्ताने अदानी अंबानींना मोदी कसे मदत करतात याची चर्चा करतो. पण क्रोनी कॅपिटलिझम याचा अर्थ सत्ताधाऱ्यांच्या मदतीनेच जेव्हा काही गोष्टी घडतात, त्याच्यामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातील जमीन हस्तांतरित कशी होते, बेकायदेशीर हस्तांतरित कशी होते, याचं हे उदाहरण मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या ठिकाणी सामान्य माणसांच्या परवडणाऱ्यांचा घरांचा प्रश्न हा मृणालताई गोरे आणि पबा सामंत यांनी 40 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने लढवला आणि दिंडोशीला 6300 घरं बांधली. ती 6300 घरं म्हणजे आज नागरी निवारा परिषद हा ट्रस्ट आहे. आज या ट्रस्टमुळे 6300 कुटुंबांना त्या तिथे राहता येतात. त्यालाही 30 वर्ष झालेली आहेत. मग ही 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 घरं कशी मिळाली, हे 62 एकरची जमीन कशी मिळाली, यामागे 20-25 हजारांची एक चळवळ मृणालताईंच्या नेतृत्वाखाली संघटित झाली. लोक अक्षरशः ते मराठी होते आणि अमराठी होते. आणि खालून बघितलं तर म्हटलं गोरेगाव, मालाड या भागातले अनेक शिवसैनिक मृणालताई गोरेंच्या चळवळीला पाठिंबा देत होते. किंबहुना ते त्याचे सभासद होते. नागरी निवारा परिषदेचे सभासद जास्तीत जास्त हे शिवसैनिक होते. आणि म्हणून हा जेव्हा कायदा मोडण्याचा जेव्हा उद्योग 2001 नंतर सुरू झाला, त्यावेळेस मृणालताईंनी हा कायदा मोडू नका, त्या चळवळीत माझ्यासारखा मनुष्य पण सामील झाला. अनेक लोक सामील झाले. मेधाताई पाटकर, चंद्रशेखर प्रभू, नरसय्या आडाम, सगळीच मंडळी सामील झाली. होय, मुंबईतले 1,40,000 लोक या नागरी निवारी परिषदेच्या नेतृत्वाखाली सामील झाले. मागणी अशी होती की तुम्ही हा कायदा मोडू नका, कारण मुंबई शहरामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या ह्या अर्बन एरियामध्ये घरांची गरज, झोपडपट्ट्यामध्ये राहणारे 1-1.5 कोटी लोकांना, त्यांना घर, स्वप्नातलं घर, स्वस्तातलं आणि परवडण्याचं घर मिळायला पाहिजे. पण तरीही राजकीय सत्तेपुढे हे शहाणपण चाललं नाही. खरं तर ती एक मोठी चळवळ होती. त्यानंतर मोठ्या चळवळी झालेल्या नाहीयेत. परवडणाऱ्या घरांसाठी चळवळ करणाऱ्या मृणालताई गोरे, त्याच्या पूर्वी महागाई विरोधात चळवळ, लाटणे मोर्चा काढणाऱ्या महिलांच्या संघटना, आज या गोष्टी अस्तंगत झालेल्या आहेत. राजकीय जाणीवा बोथट चाललेल्या आहेत. आणि आज सगळे प्रश्न पुन्हा एकदा आ वासून उभे आहेत. पक्षांची धोरणं बदलली आहेत, पक्षांचं स्वरूप बदलले आहेत. आज अनेक पक्ष पुनर्गठित होऊन आज आपण बघतो महायुतीचं सरकार आहे आणि इंडिया अलायन्समध्ये महाविकास आघाडीतले सगळे पक्ष आहेत. प्रश्न कुठे आहेत? मुंबईच्या आणि महाराष्ट्रातल्या घरांचे प्रश्न अजूनही कायम आहेत, नव्हे ते तीव्र झाले. कारण हा कायदा मोडल्यानंतर, मी म्हटलं तसं 90 सालानंतर
कुठे घर बांधायचं, लोक कसारा कर्जत पर्यंत जाऊ लागले. मुंबईतले लोक विस्थापित झाले, कारण त्यांना 1.5 कोटी 2 कोटी 2.5 कोटी आणि 3 कोटीची बिल्डरांनी बांधलेले फ्लॅट्स आणि बिल्डरांच्या जाहिराती आहेत, अफोर्डेबल हाऊसेस ऍट द मिनिमम कॉस्ट ऑफ 3 crores, हे अत्यंत क्रूर वाटायला लागलं. पण काही मुठभर श्रीमंतांना ते खूप आकर्षक वाटत होतं. आणि मुंबई ही श्रीमंतांची, त्याचं सिंगापूर करायला निघणाऱ्यांचं स्वप्न हे अशा तऱ्हेने पूर्ण होत होतं. आणि लोढासारख्या बिल्डरांच्या हातातच ही मुंबई 90 नंतर गेल्यानंतर हेच होणार होतं. आणि लोकानुनय करणं, एवढ्याच घोषणा आम्ही झोपडपट्टी पुनर्विकसन करू आणि 370 स्क्वेअर फुटाची घरं करू. आणि मग अन्य पक्षांनी म्हणायचं नाही नाही नाही, आम्ही 500 स्क्वेअर फुटाची करू. पण कुठे देऊ? त्याच झोपडपट्टी पुनर्विकसन बिल्डरने बांधलेली घरं, त्याच्यामध्ये ना टॉवर ठीक आहे, ना सोयी सुविधा आहेत, ना पाणी पोहोचत, ना लिफ्ट पोहोचत, ना वीज पोहोचत. असे आता 20-30 वर्षापूर्वी बांधलेले टॉवर्स ती सगळे लोक विकून लांब कुठेतरी म्हणजे कुठे जातात, तर विराच्या पुढे जातात आणि आता तर बदलापूरच्या पुढे जातात. माझा मुद्दा असा आहे, मी हे सगळं आता सांगण्याचं कारण, काल मुंबईच्या हायकोर्टामध्ये या प्रश्नावरती, परवडणाऱ्या घराच्या प्रश्नासाठी आम्हाला जमीन द्या, आमच्या हाऊसिंग सोसायटीला जमीन द्या, आम्ही त्या जमिनीची किंमत तुम्ही ती स्वस्त करा. जशी म्हणाल त्यांना तुम्ही 62 एकर जमीन दिली, त्या जमिनीची किंमत म्हणालतेंच्या नागरी निवारा परिषदेने दिली. आणि मग स्वतःची बचत आणि बँकाचं लोन हे घेऊन साधारणपणे जेव्हा त्यांनी 96-97 मध्ये घर उभी केली, त्याची किंमत 70-75 हजारपेक्षा जास्त नव्हती. आज त्या घरांची किंमत 2 कोटीपेक्षा जास्त आहे. या सगळ्या जागेचे भाव वाढलेत आणि फ्लॅटचे भाव वाढलेत. त्यामुळे कोणालाच काही परवडत नाही. या पिढीच्या पुढच्या पिढीला सुद्धा हे स्वप्नावत झालेलं आहे की आपलं घर कसं होईल. आणि म्हणून घरांचा मूलभूत प्रश्न सोडवायचा असेल तर अर्बन लँड सिलिंग ऍक्टचा जो प्रश्न चीफ जस्टिस मुंबई उच्च न्यायालयामध्ये आहे, त्यापुढे काल 2:30 वाजता मुख्य न्यायाधीश हजर नव्हते, माननीय उपाध्याय साहेब हजर नव्हते. परंतु या प्रश्नावरती नागरी निवारा अभियान निवारा अभियान मुंबई हा एक पिटिशनर अर्जदार आहे. पण बंद गिरण्या ज्या आहेत, त्या कापड गिरण्या, इंजिनिअरिंग गिरण्या, केमिकल गिरण्या, उदाहरणार्थ फायझर आहे, अंबिका आहे, उदाहरणार्थ क्रॉम्प्टन आहे, किंवा तुमच्या सिमेज आहेत, रेमंड्स आहेत, या नेरोलॅक आहे, या सगळ्या कारखान्यातले जवळजवळ 10 ते 12 कारखान्यातल्या कामगारांनी रिट पिटिशन्स केलेत. ऍडव्होकेट गायत्री सिंग, ऍडव्होकेट संजय संघवी हे 2 उच्च म्हणजे सिनियर लॉयर्स आहेत. आणि यांनी या सर्व केसेस हाताळणं ही एक सामुदायिक आणि सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारलेला आहे. आणि याकरता आज हा प्रश्न साधारणपणे 19 पासून ते आतापर्यंत न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. कोरोनामुळे जवळपास 4-5 वर्ष काहीच झाले नाही. पण आता हे सगळे प्रश्न मुख्य न्यायाधीशांनी आपल्याकडे घेतलेत. आणि इतके दिवस महाराष्ट्र सरकार आपलं प्रतिज्ञापत्र म्हणजे ऍफिडेव्हिट सादरच करत नव्हतं. सरकारचं म्हणणं काय, 2007 साली अर्बन लँड सिलिंग ऍक्ट रिपील झाला म्हणजे मोडला, पण त्याच्यावरचा एक अंतिम निकाल सगळे तंटे बखडे इन्क्लुडिंग गोदरेजचा जे अपोजिशन आहे, सगळ्या मोठ्या जमीनदारांचं आणि उद्योगपतींचं जे अपोजिशन आहे, याच्यावरती न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने, ज्याच्यामध्ये अन्य 2 सदस्य होते, न्यायमूर्ती गुप्ते साहेब, न्यायमूर्ती कुलकर्णी साहेब, या तिघांच्या खंडपीठाचा निर्णय आजही व्हॅलिड आहे. सुप्रीम कोर्टाने त्यावरती स्पष्टपणे सांगितली आहे, नो कोर्शन ऑर्डर, ज्याच्यामध्ये तुम्ही बदल करता कामा नये. तरी सुद्धा 2019 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री झाले युती सरकारमध्ये, तेव्हा त्यांनी 1 ऑगस्ट 2019 ला एक GR काढला. आणि या GR मधून बंद गिरण्या, बंद कारखाने यांच्या जमिनी ज्या होत्या हजारो एकराच्या, या त्याच मालकांना ज्या लीजवर दिल्या, त्यांना त्यांनी डिस्काउंट देणं, 10% 15% डिस्काउंट, याकरता त्यांनी मिल मालकांनी निर्माण केलेलं श्रीकृष्ण कमिशन जे होतं त्याचा अहवाल स्वीकारला. तो अहवाल स्वीकारून त्या अहवालावरती सुप्रीम कोर्टात जाऊन आम्हाला ही मान्यता द्या, आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं गो अहेड, पण
जे सत्यरंजन धर्माधिकाऱ्यांचा जो अवॉर्ड आहे याला हात लागता कामा नये असंही सुप्रीम कोर्टाने बजावलंय. पण महाराष्ट्र सरकारने, फडणवीस सरकारने जो निर्णय केला तो एकतर्फी केला. तो मिल मालकांच्या बाजूने केला. जिथे इलिगल टॉवर उभे राहिले ते लिगलाइज करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर कमर्शियली त्यांनी जे गैरवापर केला याला सुद्धा त्यांनी सँक्शन दिली. म्हणजेच चोराला संपूर्णपणे मोकळीक देऊन त्याची बेकायदेशीर चोरी सुद्धा माफ करून टाकली. जसं बँकांमध्ये विलफुल लोन डिफॉल्टर्सना त्यांचे राईट ऑफ करण्यात आले ना, तशाच पद्धतीने मुंबई, ठाणे यासारख्या अनेक ठिकाणी कारखान्यांच्या खालच्या जमिनी, या ठिकाणी आता जे टॉवर उभे राहिलेत ही जमीन सरकारने परत घ्यायला पाहिजे असं जेव्हा धर्माधिकारी साहेबांचा अवॉर्ड सांगतो 2014चा, त्याच्याऐवजी श्रीकृष्ण कमिशनने सांगितलेला अवॉर्ड हा फडणवीस साहेबांनी मान्य केला. तो मिल मालकांच्या हिरानंदिनीच्या बाजूचा होता. सगळे बिल्डर एकत्र, सगळे मिल मालिक एकत्र आणि भाजप सरकार एकत्र, आणि त्यांनी 1 ऑगस्ट 2019ला जो GR काढला तो मुळातच बेकायदेशीर आहे. या बेकायदेशीर GRच्या विरुद्ध निवारा अभियान मुंबई आणि 10 ते 12 कामगार संघटना की ज्या बंद गिरण्या आहेत त्या ठिकाणी कामगारांचा घराचा हक्क आहे, तो या देशाच्या संविधानाने दिलेला आहे. तो आम्हाला घरासाठी जागा द्या, आम्ही आमची घर बांधू आमच्या पैशाने, ही भूमिका. आणि मृणालताई गोरेंना 62 एकर जमीन दिंडोशीला वसंतदादा पाटलांनी अर्बन लँड सेलिंग ऍक्ट मध्ये दिली. त्यात त्यांनी 6300 घरं निर्माण केली. पुन्हा त्यांनी जेव्हा लोकांसाठी घरं मागितली, जागा मागितली, कायदा रद्द झाला, तेव्हा देशमुख सरकार होतं. आज गंगेतून बरंच पाणी वाहून गेलंय. काँग्रेस पक्ष आपल्या चुकांमधून खूप शिकलेला आहे. राष्ट्रवादी पक्ष आपल्या चुकांमधून खूप शिकलेला आहे. आणि मोदी आणि शहा आणि राष्ट्रीय सुसंघाचा भस्मासूर कशा पद्धतीने क्रोनिक कॅपिटलिझम चालवतोय हे सर्वांनी अनुभव घेतल्यानंतर आता पुनर्विचाराची गरज आहे. आणि म्हणून आजचा हा माझा व्हिडिओ आहे, हा यासाठी आहे की मुंबई महाराष्ट्रामध्ये परवडणाऱ्या घरांची जी गरज आहे त्याकरता सरकारने जमीन उपलब्ध करून द्यावी आणि निवारा निर्माण करणं, लोकांचा निवारा निर्माण करणं हे सरकारचं काम आहे. आणि हे घटनेने लोकांना मूलभूत अधिकारामध्ये दिलेलं आहे. होय, आर्टिकल 9 आहे, आर्टिकल 19 आहे, आर्टिकल 21 आहे, काढून बघा. किंबहुना अर्बन लँड सेलिंग ऍक्ट आज इमर्जन्सीचा विरोध करणारे जे राष्ट्रपती मुर्मू आहेत किंवा सभापती आहेत, पण त्याच इमर्जन्सीमध्ये या 20 कलमी कार्यक्रम जो निर्माण झाला त्यातला अर्बन लँड सेलिंग ऍक्ट हा अत्यंत क्रांतिकारी कार्यक्रम होता. आणि म्हणून आज मुंबईची वस्ती, इंदिरा गांधींना धन्यवाद द्यायला पाहिजे त्यांनी, पण कायदा मोडलाय. पण मोडलेल्या कायद्यानंतर सुद्धा धर्माधिकारी साहेबांचा अवॉर्ड असं म्हणतो की लीजवरची जी जमीन दिली होती ती सेक्शन 20 मध्ये एक्झेम्प्टेड लीज लँड आहे, याबद्दल सरकारने ऍफिडेव्हिट द्यावं. सरकारने 2014 सालीच एक ऍफिडेव्हिट सांगितलं की 1009 एकर आम्ही आमच्याकडे अक्वायर केलेली आहे आणि न अक्वायर केलेली जमीन ही त्या बंद गिरण्या आणि बंद कारखान्याची. धर्माधिकारी साहेबांच्या खंडपीठाने प्रश्न विचारला सरकारला, तुम्ही ही अक्वायर कधी करणार आणि ही जागा परवडणाऱ्या घरांकरता कधी देणार, असा हायकोर्टाचा आदेश आहे. या आदेशाला डावलून फडणवीस सरकारने 19 मध्ये म्हणजे 2014 नंतर 19 मध्ये या कायद्याचं उल्लंघन करून, या अवॉर्डचं उल्लंघन करून जो GR काढला, या GR वरती आता 5 वर्षानंतर 6 वर्षानंतर मुंबईच्या मुख्य न्यायाधीशापुढे जेव्हा केस येते, ती केस आत्ता कुठे सरकारने ऍफिडेव्हिट दिलं आणि असं म्हटलं, स्वतःला जस्टिफाय केलं, त्यात असं म्हटलेलं आहे की आम्ही ही जी जागा 10 ते 15% डिस्काउंट दिली. म्हणजे कोणाला दिली? हिरानंदन दिले, ओबेरायला दिलीये, रहेजाला दिलीये, लोढांना दिलीये. जे म्हणून बिल्डर आहेत, ज्यांनी म्हणून फॅक्टऱ्या आणि त्यांचे टॉवर्स उभे केले, ती जागा सरकारची आहे. ही त्यांनी विकत घेतली आता, कारण सरकारने परवानगी दिली. मुळात ही इल्लीगल गोष्ट आहे. त्याचा निकाल आता मुख्य न्यायाधीश करतील, ते पुढे पाहू. पण आत्ताच्या ऍफिडेव्हिट मध्ये एक गोष्ट अशी आली आहे, मी सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष इथे वेधू इच्छितो, विशेष करून विरोधी पक्षांचं लक्ष इथे वेधू इच्छितो की या ऍफिडेव्हिट मध्ये जे नगर विकास खात्याने दिलेलं आहे, मुंबई हायकोर्टात सादर झालेले आहे, याच्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी, कोल्हापूर, सांगली, नागपूर आणि अनेक अशी महत्वाची ठिकाणे आहेत.
नवी मुंबई या ठिकाणची हजारो एकर जमीन ही कशी त्यांनी डिस्पोज ऑफ केली डिस्काउंटेड व्हॅल्यूला, त्याची एकूण 1300 सुमारे 1327 किंवा 28 कोटी एवढी रक्कम त्यांनी एका कॉर्पसमध्ये ठेवली आहे. ती वापरात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याचा वापर आम्ही परवडणाऱ्या घरांच्या साठी करू असंही या ऍफिडेव्हिट मध्ये म्हटलेलं आहे. अधिवेशन चालू आहे. अधिवेशन लवकरच 13 तारखेला संपेल. निवडणुका लागतील. पण या निवडणुकांमध्ये जर मुंबई आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी आपल्या परवडणाऱ्या जमिनीच्या संविधानात्मक अधिकाराचा प्रश्न रस्त्यावरती आणला तर सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना गुडघ्यावर यावं लागेल. कारण लोक आता सांगतायत आमचा संविधानात्मक अधिकार जो राजकीय पक्ष आम्हाला मिळवून देईल, थापा नकोत, घोषणा नकोत. कारण एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी गेल्या 10 वर्षात या प्रश्नाची बर्बादी केलेली आहे. आणि बिल्डरांचंच फक्त हे राज्य आहे, कॉन्ट्रॅक्टरचंच हे राज्य आहे. आणि म्हणून इंडिया अलायन्सच्या पक्षांकडे, विरोधी पक्षांकडे आणि मुख्यतः काँग्रेस पक्षाकडे ही सगळी जनता डोळे लावून आहे. अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे पण ते डोळे लावून आहेत. याचं कारण असं की जेव्हा हा कायदा मोडला गेला त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने मृणालताईंना पाठिंबा दिला. मी स्वतः त्यातला एक कार्यकर्ता होतो. निवारा अभियान मुंबईचा आज मी जनरल सेक्रेटरी आहे. पण मुद्दा हा व्यक्तिगत नाही आहे. मुद्दा हा अत्यंत व्यापक आणि महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या, खास करून मुंबईतल्या जनतेचा आहे. आणि त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे या नागरी निवारा अधिवेशन चळवळीला, म्हणजे परवडणाऱ्यांच्या घराच्या चळवळीला एक प्रचंड मोठा पाठिंबा दिलाय. सुभाष देसाईंनी दिलाय, शिवसेनेने दिलाय आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेनेने त्याला विरोध केलेला कायदा मोडायला. आज ते सातत्याने परवडणाऱ्या घरांच्या बाजूने बोलतायत, पण चळवळ पुढे न्यायला मदत होत नाहीये. आज वेळ आलेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अर्थातच शिवसेना या 3 प्रमुख पक्षाबरोबरच जनता दल आहे, समाजवादी पक्ष आहे, डावे पक्ष आहेत, यांची महाविकास आघाडी जी आहे, या सर्वांच्या दृष्टीने या 3.5 कोटी लोकांच्या घरांचा प्रश्न जेव्हा मुंबईच्या हायकोर्टात चर्चेला येतो आणि एक ऍफिडेव्हिट नगरविकास खात्याकडून सादर केले जाते की जमीन अक्वायर केलेली आहे, ती विकलेली पण आहे, त्याची किंमत पण एवढी आली आहे. पण मूळ प्रश्न, कायद्याचा प्रश्न, सरकार अशी जमीन विकू शकते काय? सुप्रीम कोर्ट ह्याला मान्यता देऊ शकेल काय? महायुतीचं सरकार पडल्यानंतर, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर परवडणाऱ्या घरांची जमीन स्वस्त दराने हाऊसिंग सोसायटीने मिळेल किंवा नाही, हा अव्वल दर्जाचा प्रश्न आज 3.5 कोटी पैकी किमान 2 कोटी लोकांना, ते भूमिपुत्र असून, होय ते मराठी आहेत, ते मुंबईकर आहेत, ते ठाणेकर आहेत, ते रायगडकर आहेत, ते नवी मुंबईकर आहेत आणि अर्थातच ते कोल्हापूरकर आहेत, औरंगाबादकर आहेत, ते नागपूरकर आहेत, ते सोलापूरकर आहेत. ह्या सर्वांना घरांची गरज आहे. जमीन सरकारच्या मालकीची असते. जमीन सरकार विकत नसतं, त्याचा काही एक संविधानात्मक कामासाठी वापर होत असतो. इथं जर फडणवीसांनी जमीन विकली आहे डिस्काउंटेड व्हॅल्यूला, हे बेकायदेशीर आहे. सरकार सत्तेवर येणार असेल त्यांनी लोकांना हे सांगावं की आम्ही अर्बन लँड सेलिंग ऍक्ट सारखा कायदा पुन्हा करू किंवा ह्यातले दोष दूर करू आणि परवडणाऱ्या घरांसाठी आम्ही स्वस्त दराने हाऊसिंग सोसायटीने जमीन देऊ. पण आता तरी ही न्यायालयीन लढाई चालू आहे आणि मतांची पण लढाई चालू आहे. पुढचे 3 महिने मतांचा जोगवा मांडण्याकरता अनेक पक्ष जेव्हा रस्त्यावर जातील तेव्हा तुमचा कार्यक्रम लोकांसाठी काय आहे हा प्रश्न जेव्हा विचारण्यात येईल तेव्हा अव्वल दर्जाचा प्रश्न, अनेक मूलभूत अधिकारांमध्ये शिक्षण, आरोग्य, घर, परवडणारे घर, ते 1.5 कोटी, 2 कोटी, 3 कोटीचं नव्हे, तुमच्या माझ्या खिशाला परवडणार घर, तुमच्या माझ्या पिढीला आणि तुमच्या माझ्या मुलाबाळांना परवडणारे घर कसं असेल,
कुठे असेल, सरकार काय मदत करेल, हाऊसिंग सोसायट्यांकरता काय मदत देऊ शकेल सरकार, का बिल्डरांनाच मदत करणार आणि बिल्डरच्या माध्यमानेच घर बांधणार. त्यामुळे मोठ्या जाहिराती बिल्डरांच्या जेव्हा असतात, कम टू अवर अफोर्डेबल हाऊसेस ॲट द कॉस्ट ऑफ 2.5 crores 3 crores वगैरे वगैरे, ह्या अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे, चेष्टेचा विषय आहे सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे, पण इथला मराठी माणसाचा टक्का कमी होतोय आणि तो विस्थापित होतोय, कारण जमीन हातातून गेलेली आहे. ही जमीन, ही पाणी, हे शिक्षण, हे आरोग्य, याच्यावरती आता महाविकास आघाडीने आपल्या कार्यक्रमामध्ये भर देणं आणि त्यात अव्वल दर्जाचा प्रश्न जेव्हा मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाकडे 1 जुलैमध्ये आलेला आहे, या प्रश्नाचा ऍफिडेव्हिट सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, कामगार संघटनांनी वाचावा, कारण का अपेक्षा त्यांच्याकडून आहेत. अपेक्षा फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्याकडून अजिबात नाही आहेत. आणि म्हणून मोठ्या आशेने निवारा अभियान मुंबई किंवा कामगार संघटनांच्या ज्या केसेस कोर्टात पेंडिंग आहेत, ते त्यांच्या मूलभूत अधिकारांचे आहेत. आणि म्हणून परवडणारे घर, स्वस्त जमीन मिळाली तर स्वतःच्या बचतीतून किंवा बँकाच्या लोन मधून आज हे अल्प उत्पन्नवाले 20,000, 25,000, 25,000 किंवा 50,000पर्यंत ज्याचं उत्पन्न आहे, ते आपलं घर स्वतःच्या हिमतीने 20 ते 25 लाखात बांधू शकतील, जर जमीन स्वस्त असेल तर. नाहीतर 2.5-3 कोटीचं घर मराठी माणसालाच नाही, कोणत्याही भाषिक माणसाला या मुंबईत परवडत नाही. मोठमोठ श्रीमंतांची ही मुंबई, एवढंच वर्णन मुंबईचं असता कामा नये. मुंबई ही महाराष्ट्राची आहे, मुंबई ही कामगाराची आहे, मुंबई ही कष्टकऱ्याची आहे. होय, मुंबई ही मराठी माणसांची आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व तमाम नेत्यांनी हे ऍफिडेव्हिट मागवावं. अधिवेशन चालू आहे, याच्यावरती जेव्हा रस्त्यावरचं आंदोलन सुरू होईल तेव्हा जागा होण्यापेक्षा आधी आपण लोकांच्या प्रश्नाची दखल घेण्याकरता वस्त्यांमध्ये गेलं पाहिजे. हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्ताच ठरवलं पाहिजे. लोक जागे झालेले आहेत, नेते लक्ष देतील का, लोकांची परवडणारी घरं होतील का, आणि लोकांना हाऊसिंग सोसायटी करण्याकरता सरकारने जमीन देणं हा त्यांच्या अग्रक्रमाचा प्रश्न बनेल का, हे प्रश्न मी माझ्या विश्वासमत या कार्यक्रमात उपस्थित करीत आहेत. हा व्हिडिओ निव्वळ लोकांसाठी केलेला आहे. हा व्हिडिओ प्रबोधन एका विशिष्ट मुद्द्यावरती आहे, तो अर्बन लँड सिलिंग ऍक्ट आणि परवडणारी घरे. जे जे म्हणून बेघर आहेत, जे जे म्हणून झोपड्यांमध्ये राहतात, ज्या ज्या ठिकाणी मध्यमवर्गीय वस्त्या आहेत आणि पुढच्या पिढीला घर नाही, या सर्वांनी या चळवळीत सामील व्हावं, रस्त्यावरती उतरावं. तर राज्यकर्ते किंवा राज्यकर्ते बनू पाहणारे लोक तुमच्याकडे लक्ष देतील. कारण आपण क्रोनिक मध्ये आता जगतो आहोत आणि म्हणून आपल्याला हक्काची लढाई रस्त्यावरती येऊन करावी लागते. आशेचा एकच किरण आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने या चळवळीला मदत केली होती, पाठिंबा दिला होता आणि आजही ते पाठिंबा देऊ शकतात. ही त्यांची क्षमता आहे आणि ही क्षमता काँग्रेस पक्षाच्या नव्या नेतृत्वाची आहे. राहुल गांधींपासून ते संपूर्ण देशामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष ढवळून निघालाय. एखाद्या गोष्टीचा पुनर्विचार करणं ही गोष्ट आज शरद पवार साहेब आणि काँग्रेस पक्षाचे सगळेच नेते करतायत. म्हणून अपेक्षा, आशा या त्यांच्याकडून आहेत की परवडणाऱ्या घरांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता ही मंडळी मदत करतील, चळवळ समृद्ध करतील. त्यातूनच संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यामध्ये ज्या मुंबईकरांनी खूप मोठी योगदान दिलंय, कामगारांनी दिलंय, आज त्याच कामगारांची घरं आपल्याला उजाड होताना बघता कामा नये. आणि म्हणून सर्वांनाच विनंती आहे की या चळवळीला आणि मुंबई हायकोर्टामध्ये असलेल्या या उच्च न्याय म्हणजे मुख्य न्यायाधीशापुढे पुढे असलेल्या या आजच्या केसला, जी अर्बन लँड सिलिंग ऍक्ट वरती निर्धारित आहे, त्याच्यामध्ये 13 केसेस आहेत, त्याच्यावरती सर्वांनीच लक्ष देणं आवश्यक आहे. कारण आता लढेंगे तो जीतेंगे, मुंबई कोणाची आणि मुंबई नाही कोणाच्या बापाची, मुंबई आहे मुंबईकरांची, ही गोष्ट पुन्हा एकदा दुमदुमवायला लागेल परवडणाऱ्या घराच्या प्रश्नावरती. धन्यवाद. इथे सांगतो, हा व्हिडिओ मुंबई आणि महाराष्ट्रात
व्हायरल करावी ही माझी नम्र विनंती आहे.